श्री सातपुडा निवासिनी मनुदेवी सांस्कृतिक संस्थानच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला। श्री सातपुडा निवासिनी मनुदेवी सांस्कृतिक संस्थान आकुर्डी येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त 1100 पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला। दीपोत्सवानंतर मान्यवरांच्या हस्ते मनुदेवीची आरती करण्यात आली। यावेळी संस्थेच्या वतीने दिला जाणारा मनुश्री पुरस्कार यावर्षी निगडी प्राधिकरणातील सामाजिक कार्यकर्ते रमेश फलके यांना सकाळ वृत्तपत्राचे मुख्य वार्ताहर अविनाश चिलेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। मानपत्र आणि चांदीचा मुकुट हे या पुरस्काराचे स्वरूप होते। यावेळी लेवा समाजाचे ज्येष्ठ उद्योजक भागवत झोपे, विष्णू झोपे, रवींद्र बराटे, दिलीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचेही सत्कार करण्यात आले। आपल्या अध्यक्षीय भाषणात चिलेकर म्हणाले, पिंपरी चिंचवडमध्ये फालके यांच्यासारख्या गुणी कार्यकर्त्यांची सर्वच स्तरावर गरज असून सर्वांनाच गावच्या मातेची ओढ असायला पाहिजे। तसेच खानदेशातील लोक इतर राज्यात जाऊन आपल्या कुलदैवतेचे उत्सव साजरे करतात, त्यामुळे त्या समाजातील लोक एकत्र येतात, त्यामुळे आपला समाज पुन्हा एकरूप होतो असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले। यावेळी रसिकांना वरणबाटीचा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच रसिकांसाठी हेरंब पायगुडे यांच्या पोवाड्याचा आणि नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता।